संजय राऊत सध्या मित्रपक्षांच्याच निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। कारण आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही संजय राऊतांच्या सातत्यपूर्ण टीकासत्रावर प्रहार केलेला आहे। संजय राऊत आपल्यासाठी नगण्य असल्याचा टोला पटोलेंनी लगावलाय। त्यामुळे मवियाला सध्या वादाची घरघर लागल्याचं चित्र आहे। एक राऊत सगळ्यांनाच डाऊट। राऊत नगण्य थेट ठाकरेंशी बोलतो। नाना पटोलेंचा राऊतांवर निशाणा। राऊत पटोलेंमध्ये शाब्दिक फाईट। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकाच वेळी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांची नाराजी ओढवून घेतल्याचं पाहायला मिळतंय। कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसवर टीका करण्याचा सपाटा राऊत यांनी लावलाय। शरद पवार यांच्या राजीनाम्यासंबंधात बोलताना सुद्धा राऊत यांनी थेट नाना पटोले यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। चाटुगिरी कोण भविष्यात करते हे येणारा काळ ठरवेल। शिवसेनेनं कधीही अशा प्रकारची भूमिका घेतली नाही। आपण महाविकास आघाडीमध्ये आहात, आपण आपल्या तोंडावर बंधनं घाला आणि तुमच्याविषयी आम्ही बोलायला लागलो तर चोंबडे कोण आणि चाटू कोण त्याचा खुलासा या देशात असेल। पण मला त्यांच्याविषयी बोलायचं नाही। पण राऊत एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर त्यांनी वारंवार नाना पटोले यांची सुद्धा नाराजी ओढवून घेतल्याचं दिसतंय। संजय राऊत यांनी काय सांगाल? ते नाना पटोले काय एवढ्या गांभीर्याने घेत आहे त्या माणसाला? त्यांचा पक्ष त्यांना गांभीर्याने घेत नाही। त्यांचा पक्ष त्यांना गांभीर्याने घेत नाही। मी राहुल गांधींशी या विषयावर चर्चा करेन आणि त्यांच्यापेक्षा जास्त राहुल गांधी माझ्याशी बोलतात। पण आता नाना पटोले यांनी राऊत यांच्या वारंवारच्या टीकेवरून थेट हल्ला चढवलाय। राऊत आपल्यासाठी नगण्य असल्याचं सांगत आपण थेट राऊतांची नाही थेट ठाकरेंशी बोलतो असं म्हणत त्यांनी राऊतांनाही टोला लगावलाय। संजय राऊत हा विषय आमच्यासाठी कोण आहे? उद्धव ठाकरे साहेब हे त्या पक्षाचे नेते, त्यांच्याशी आमचं समन्वय चालतं। कधी कधी ते बोलतात म्हणून कधी कधी त्यांना उत्तर द्यावं लागतं। पण फार काही रोज आम्ही संजय राऊतांबद्दल बोलत नाही, कारण की आज आमचं काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे। एकंदरीतच राऊत यांच्यावरून सध्या महाविकास आघाडीत जुंपल्याचं पाहायला मिळतंय। आता महाविकास आघाडीत वातावरण थंड होईपर्यंत राऊत शांत राहतात की पुन्हा एकदा नाना पटोले आणि अन्य कोणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची